उद्धव साहेबांची जर तुम्ही भूमिका पाहिली तर त्यांची भूमिका अशी दिसते की आम्ही दोघा भावांनी एकत्र यायला पाहिजे. मग त्यासाठी ते कुठल्याही गोष्टीला ते तयार आहे. नंदुरबार साहेब पक्ष आणि मनसे जर एकत्रित येत असेल तर काँग्रेस त्यांच्याबरोबर जाणार नाही, महाविकास आघाडीतून बाहेर पडावं लागेल असं काही काँग्रेसच्या नेत्यांचं म्हणणं आहे. नाही, त्या उद्धव विषय ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडतील किंवा इंडिया आघाडीतून बाहेर पडण्याची वेळ येईल आणि कदाचित भावासाठी ते तसं मान्यही करतील असे अंदाज सध्या बांधले जात आहेत. एकंदरीत उद्धव साहेबांची जर तुम्ही भूमिका पाहिली तर त्यांची भूमिका अशी दिसते की आम्ही दोघा भावांनी एकत्र यायला पाहिजे. मग त्यासाठी ते कुठल्याही गोष्टीला ते तयार आहे. आणि त्याच्यामुळे परंतु अजूनपर्यंत या विषयावरती काही डिस्कशन आमचं झालेलं नाही. काय करायचं काय नाही करायचं पण चर्चा चालू आहे एवढं मात्र निश्चित आहे. पण या विषयावरती काही चर्चा नाही. महाविकास आघाडी तयारी दाखवली तर मनसे काँग्रेस बरोबर जाईल का? म्हणजे हा हायकमांडचा विषय आहे. त्या विषयावरती मी बोलणं पण उचित नाही. या विषयावरती तेच बोलते ते. आणि तुम्हाला कल्पना आहे की विचारसरणीमध्ये फरक असतो, ध्येय धोरणात फरक असतो, दिशा या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. त्याप्रमाणे राज ठाकरे साहेब त्याच्यावरती विचार पण मवियात प्रवेश करू शकते मनसे. एकत्र येत असतील युतीच्या माध्यमातून तर मनसैनिकांकडून उद्धव ठाकरे यांना विचारसरणीच्या मुद्द्यावरती महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा प्रश्न त्यांच्यापुढे येत असेल. नाही, मला असं वाटतं हा तो आता त्यांचा मनाचा प्रश्न आहे. परंतु अजूनपर्यंत दोन पक्ष एकत्र आलेत का ते अजून काय त्याचं झालेलं नाही. त्यामुळे त्या विषयावरती भाष्य करणं पण उचित नाही. पण मनसे मवियात सामील होईल का असाही एक प्रश्न विचारला. त्या मी तुम्हाला तेच म्हणालो की विचारसरणीचा विषय आहे. त्या बाबतीमध्ये अजून काही आमच्यामध्ये डिस्कशन झालं किंवा आजही त्या मिटिंगमध्ये आमच्या हा काही विषय नव्हता. पण सर आघाडी नाही पण उद्धव ठाकरे यांच्यासोबतची युती अशा संदर्भातला कुठला फॉर्म्युला याच्या संदर्भात चर्चा चालू आहे. मला असं वाटते मला तुम्हाला सांगायचं तेच आहे की अजून निवडणुका जाहीर झालेल्या नाही, अजून काहीच झालेलं नाही. अशा वेळेला जरतरवरती बोलणं मला काही उचित वाटतं. पण स्थानिक लेवलच्या नेत्यांसंदर्भात देखील चर्चा होणं अपेक्षित आहे असं वाटतं कारण स्थानिक लेवलला अनेक राजकीय पक्षांचे जे नेते आहेत त्यांच्यामध्ये वादविवाद मोठ्या प्रमाणात असतात तर त्यांची मतं देखील घेणं महत्त्वाचं आहे. मला असं वाटतं की कुठलाही पक्ष स्थानिक पातळीवरतीच्या निवडणुकीच्या बाबतीमध्ये स्थानिक पातळीला विचारात घेऊनच निवडणुकीचा निर्णय घेतला जातो कारण त्यांना तिथल्या जवळची माहिती असते आणि त्याप्रमाणे तो निर्णय होईल. अजून त्याच्यावरती आम्ही काही चर्चा केलेली नाही पण लवकरच त्याच्यावरती चर्चा होईल. पण मग या स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी दोन प्रमुख नेत्यांमध्येच चर्चा आहे की अमित ठाकरे आणि आदित्य यांच्या सोबत देखील काही चर्चेसंदर्भात मी तुम्हाला तेच म्हणालो की अजून त्याला मूर्त स्वरूप कुठल्याही बाबतीत आलेलं नाही. मुळात दोन पक्षांची युती झाली पाहिजे. ती एकदा झाली की या गोष्टीला सुरुवात होईल. ती अजून तशा प्रकारचं मूर्त स्वरूप आलेलं त्या नाही. युतीच्या घोषणेसाठी दसऱ्याचा मुहूर्त गाठला जाईल का? अरे आमचा गुढीपाडव्याचा पण मुहूर्त आहे ना. मग नाही, गुढीपाडवा बराच लांब आहे अजून, दसरा जवळ आला. तो पण मुहूर्त आहे आणि ती त्यांची भूमिका मांडत असतात. त्यांची भूमिका ते काय बोलतात ते परवा आम्ही पण ऐकू. सर शेवट एक मिनिट, मतदार याद्यांविषयी राज ठाकरेंनी मार्गदर्शन केलेलं होतं. मुंबईत वॉर्ड पुनर्रचना त्याच्यावरच्या सूचना हरकती आल्या, ठाण्यातल्या आलेल्या आहेत, त्याविषयी काही चर्चा झाली का? बिलकुल चर्चा त्या विषयावरती झाली आणि आम्ही आता लवकरच सोमवारची वेळ इलेक्शन कमिशनजवळ आम्ही मागितलेली आहे. सन्मान्य वाघमारे साहेब आणि सन्मान्य चोकलिंगम साहेब त्यांच्याकडे आमचं शिष्टमंडळ जाणार आहे. त्यावेळेला तुम्ही तिकडे यालच. त्याला आम्ही काय मागणी करणार आहोत त्या विषयावरती तुम्हाला माहिती दिली. मनसे नेताओं की भूमिका मीटिंग रखी गई थी आज बीएमसी चुनाव को देखते हुए किस तरह की तैयारियां इस वक्त कर रहे हैं वार्ड रचना को लेते हुए क्या फैसला किया? ये बात सही है कि आज राज ठाकरे साहब ने मीटिंग ली थी और उस मीटिंग में हमारे सभी नेतागण हाजिर भी थे और उस मीटिंग में हमें हमारे अंतर्गत जो मामले हैं उसके बारे में चर्चा की है. जो कुछ नए नियमों का कुछ करने का है और कुछ लोगों को बदल भी करना है उसके बारे में हम लोग ने डिस्कशन किया. उसके साथ ये जो आने वाला इलेक्शन है उस इलेक्शन के बारे में क्या करना है, कैसे करना है, उसके बारे में भी चर्चा हो गई है और इसके लिए हम लोग अभी इलेक्शन कमीशन को भी मंडे को मिलने वाले हैं. वार्ड बाउंड्री और वोटर लिस्ट पर विशेष ध्यान रहेगा इन आने वाली निवडणूक में? मुझे लगता है कि मुंबई में वैसा वार्ड बाउंड्री जो है उसके बारे में कुछ नहीं फर्क हुआ है. जो है वैसी हुई है रही है. मगर थाना वगैरह वगैरह जो है उधर 3-3, 4-4 वार्ड होने की वजह से कुछ बाउंड्री में कुछ उन्होंने कुछ समस्याएं बताई है. उसके बारे में डिस्कशन उन्हीं के साथ हम लोग का चल रहा है. आने वाले समय में किससे अलायंस और कितनी सीटों पर ध्यान, इस बारे में कुछ अभी तक विशेष रूप से स्वरूप न अभी तक तो कोई तय नहीं हुआ है अलायंस किसके साथ करना है क्या करना है. पर ये बात सही है कि आने वाले इलेक्शन के लिए हमें क्या करना है वो स्ट्रैटेजी हम लोग बना रहे हैं ताकि हमें भी अच्छा
यश मिले और लोगों से ज़्यादा मिले, उसके बारे में हम सोच रहे हैं। थैंक यू।